शहरात 2 ते 3 दिवसांपासून संततधार झालेल्या पावसात चांदवड शहरातील वरचे गाव मातोश्रीनगरमध्ये एका राहत्या घराची भिंत कोसळून मोठी दुर्घटना टळली। तर या घटनेची पाहणी करण्यासाठी आरपीआयचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे व चांदवड नगर परिषदेचे अधिकारी यांनी केली पाहणी। दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी रविवारी चांदवड शहरात बेमोसमी मुसळधार पाऊस झाला असल्याने या पावसात शहरातील वरचे गाव येथील मातोश्रीनगरमध्ये राहणाऱ्या अनवर बनीमिया बागवान यांच्या घराची भिंत कोसळल्याने त्यामध्ये सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र घराचे प्रचंड नुकसान झाले आहे। या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे। ही भिंत पडल्यामुळे हे कुटुंब बेघर झाले आहे। त्यांना राहण्यासाठी दुसरे घर नाही। तसेच या मोकळ्या जागी रात्रीच्या वेळेस सरपटणारे प्राणी जास्त प्रमाणात असल्याने नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तर या घटनेची माहिती मिळताच चांदवड येथील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ अहिरे यांनी तत्काळ नगर परिषद येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली। नगर परिषदेचे इंजिनियर शिरसाट साहेब व पाटील साहेब यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचले व भिंत कोसळलेल्या घराची पाहणी केली। नंतर पंचनामा करून त्यावर या कुटुंबासाठी शासनाने तत्काळ या कुटुंबाला घर मंजूर करून देण्यात यावे व आर्थिक सहाय्य करण्यात यावे असे त्यांनी राजूभाऊ यांनी सांगितले। येथे राहणाऱ्या कुटुंबाला सुरक्षित जागेत तात्पुरते स्थलांतरित करण्यात यावे अशी ही मागणी राजूभाऊ अहिरे यांनी केली आहे। चांदवड शहरामध्ये मातोश्रीनगर इथे काल दुपारी पाऊस झाला असल्याने त्या मुसळधार पावसामध्ये इथे राहणारे जे रहिवासी आहे त्या दोन्ही रहिवाशांच्या घराची भिंत कोसळलेली आहे। तर शासनाने तात्काळ या लोकांना राहण्यासाठी तात्काळ घरे मंजूर करून देण्यात यावी।